स्वारबाबा नगर परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, नगरसेवकांनी केली पाहणी। सातपूरच्या स्वारबाबा नगरातील सिद्धार्थ चौक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधून गढूळ, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे। या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे पाणी चक्क पिण्याच्या लाईनमध्ये येत आहे। या समस्येमुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सविताताई काळे, सोनालीताई भंदुरे, मानसीताई शेवरे, नगरसेवक नितीन बाळानिगळ यांनी दखल घेऊन परिसरात येऊन पाहणी करत मनपा प्रशासनास चांगलेच धारेवर धरले। यानंतर पाणी पुरवठा विभागाला तात्काळ नवीन लाईन जोडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आदेशित केले। स्वारबाबा नगरमध्ये सिद्धार्थ चौक इथे अक्षरशः ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये येऊन दुर्गंधीयुक्त पाणी ह्या नागरिकांना आज नळाला आलेलं आहे। त्या नागरिकांनी आम्हाला संपर्क साधला। आम्ही त्वरित 4 नगरसेवक इथे उपस्थित राहिलो। संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ते काम त्वरित जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनचे आम्ही वॉशआउट करण्याचं सांगितलं आहे। ते अधिकारी त्वरित कामाला लागलेले आहेत। प्रभागातल्या नागरिकांची जे पाणी येते खराब, त्या पाण्यामुळं अक्षरशः त्यांना डेंग्यूसारखे आजार, पोटदुखी, गॅस्ट्रोसारखे आजार ते आजार त्यांना लागलेले आहेत। त्यामुळं हे अशी दूषितयुक्त पाणी त्वरित महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही काम मार्गी लावू। आज सकाळी स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक इथे एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचं पाणी आल्यामुळे खूप दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना इथे पोहोचले गेलं आहे घरांमध्ये, आणि गेल्या 8 दिवसापासून नागरिक हा त्रास काढत आहे। तर त्यामुळे या घरांमधील लहान मुलांना बाकी नागरिकांनाही खूप त्रास होत आहे, पोटाचे त्रास जाणवत आहे। तर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मी एक विनंती करते किंवा एक आदेश करेल की लवकरात लवकर ड्रेनेजच्या लाईनची सर्वांनी व्यवस्था करावी, की जेणेकरून अशा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही पाण्यामुळे। कारण सर्वात महत्त्वाचं पाणी हे जीवन आहे। पाण्याशिवाय आज नाही जगू शकत कोणीही। तर आज उन्हाळ्याचे दिवस आहे, सर्वांना पाण्याची गरज आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर या कामांची सुरुवात करावी आणि या कामांना गती धरावी। नगर सिद्धार्थ चौकमध्ये भेट दिली असता आम्हाला तिकडून आम्ही कार्यक्रमात असताना आम्हाला फोन आले की ताई तुम्ही इकडे या आणि इथली अवस्था बघा। तर आम्ही इथे आलो। ड्रेनेज लाईन आणि वॉटर लाईन हे दोघं एकत्र झालेले आणि नागरिकांची अवस्था एवढी खराब झालेली की ते आम्हाला सांगतात की ताई हे 8 दिवसापासून झालेलं आहे, तर तुम्ही काहीतरी करा। आम्ही अधिकाऱ्यांना फोन केले, तर ते काही अधिकारी आले, काही अधिकारी अजून आले नाही। तर आम्हाला एवढं सांगायचं आहे की जे पण प्रॉब्लेम असेल त्यांनी येऊन आणि करून घ्यावे। आणि छोटे छोटे पोरं आहेत, शाळेत जाणारी पोरं आहेत, आता पोरांचे एक्झाम चालू झालेले आहेत। तर आम्हाला असं वाटत नाही की ते ह्या पाण्यामुळे पाणी पिऊन किंवा पाण्याचा वापर करून आजारी पडतील आणि त्यांचे पेपर होणार नाही आणि त्यांना पुढच्या भविष्याची थांबले जातील ते। तर आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी येऊन आणि हे प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व करून द्या। आणि आम्ही आता बघितलं की पाणी गेलेलं आहे, तरी पण पाणी चालू, नळाला पाणी चालू आहे। हे येतंय कुठून हे तुम्ही सगळं लाईन चेक करून आणि ते। या प्रसंगी नगरसेविका सविताताई काळे, सोनालीताई भंदुरे, मानसीताई शेवरे, नितीन बाळानिगळ, रामहरी संभेराव, सामाजिक कार्यकर्ते दीपक राव, तुषार भंदुरे, अतिश पवार, मनपा अधिकारी आदी जण, परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।